टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 2 वेक्टर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टरचा अभ्यास करून आलेले आहे. या वेक्टरमध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ डेफिनेशन आपण वेक्टरमध्ये पाहत आहे. त्यामध्ये आपण बरेचसे कन्सेप्ट पाहिलेले आहे. आज आपण युनिट वेक्टर अलॉंग द ॲक्सिस याचा अभ्यास करणार आहे. या ठिकाणी असे आपण जर 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचा विचार केला तर या 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस, या तिन्ही ॲक्सिसवर युनिट वेक्टर ॲक्ट झालेला असतो. या ॲक्सिसवर आय युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर जे वेक्टर ॲक्टिंग अलॉंग वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवर के वेक्टर ॲक्टिंग अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे आय जे के आर युनिट वेक्टर्स. काय मित्रांनो? आर युनिट वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, आपलं जर एक्स वाय झेड प्लेन किंवा स्पेस दिलेला असेल, त्या स्पेसमध्ये जर एक्स वाय झेड ॲक्सिस असतील तर त्या ठिकाणी आय जे के हे युनिट वेक्टर्स आहे ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. समजा इथं जर एखादा पॉईंट पी दिलेला असेल, त्याचे कोऑर्डिनेट ए बी सी असतील, तर या ठिकाणी पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट, पहा मित्रांनो, ऑफ पॉईंट पी ऑफ ए बी सी इज गिव्हन बाय, काय असण्याचा पहा, इज गिव्हन बाय वेक्टर पी इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के. हा पॉईंट कधीही विसरू नका. एखादा पॉईंट जर तुम्हाला स्पेसमध्ये दिलेला असेल, त्याचा जर आपल्याला पोझिशन वेक्टर लिहायचा असेल तर तो पोझिशन वेक्टर किती येईल? ए वेक्टर आय प्लस बी वेक्टर जे प्लस सी वेक्टर के, वेर आय जे के आर युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. आय जे के कोणते तुमचे युनिट वेक्टर्स कसे ते? आय जे के आर युनिट वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. हे तुमचे युनिट वेक्टर्स आहे जे तुमचे ॲक्सिसवर ॲक्ट झालेले असतात. आय जे के आर युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला युनिट वेक्टर आहे, हा त्याच्यावर ॲक्सिसवर लाय झालेला आहे. याची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ दिस वेक्टर मस्ट बी इक्वल टू मॉड ऑफ पी इज इक्वल टू काय असेल सांगता का? अंडर रूट, हां करेक्ट आहे, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. समजा आपल्याला जर या व्हेक्टरची लेंथ काढायची असेल तर दिस लेंथ इज नथिंग बट आय जे केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मॉड ऑफ पी मस्ट बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हा झाला तुमचा एक नवीन पॉईंट. आता सरने या ठिकाणी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स दिलेलं आहे. पहा, सपोज, पहा बोर्डवर, सपोज v1 वेक्टर v2 वेक्टर v3 डॉट 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 vr be any vectors and t1 t2 t3 डॉट 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 tr are scalars. then पहा मित्रांनो, then वेक्टर v must be equal to v1 t1 प्लस वेक्टर v2 t2 प्लस अप टू सो ऑन vr tr. पहा मित्रांनो, या ठिकाणी समजा v1 v2 v3 अप टू सो ऑन किती पण वेक्टर दिलेले असतील आणि t1 t2 t3 हे स्केलार जर दिलेले असतील, देन वेक्टर v बरोबर v1 t1 प्लस v2 t2 प्लस vr tr इज कॉल्ड, याला काय म्हणतो आपण? इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. आपण या प्रकारे जे रिप्रेझेंटेशन केलं त्या रिप्रेझेंटेशनला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स असं म्हणतात. हिअर v1 v2 v3 vr आर कॉल्ड ॲज नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. याला आपण ऑल्सो नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशनसुद्धा म्हणतात. नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन, याला दुसरं काय नाव दिलं तुम्ही? नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन.
याच रिप्रेझेंटेशनला नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन असं सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये तुमचा जो T1 T2 येतो, इफ ॲटलिस्ट वन ऑफ द स्केलार, हां हिअर इफ ॲट लीस्ट वन ऑफ द स्केलार T1 T2 3T Tr इज नॉन झिरो, इज काय तुमचा नॉन झिरो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकायचा होता, लिनियर कॉम्बिनेशन काय असते. समजा हे असे V1 V2 V3 अप टू सॉन VR असे भरपूर वेक्टर दिलेले आहे, त्याचे स्केलार दिलेले असतील. मग त्या स्केलारमध्ये जर आपण V बरोबर V1 T1 V2 T2 प्लस VR TR या भाषेमध्ये जर लिहित असेल त्याला लिनियर कॉम्बिनेशन असं म्हणतो. इथं मायनस जरी असेल तरीही काही परिणाम होत नाही. म्हणजे आपण वेक्टर आणि स्केलार याचं कॉम्बिनेशन करतो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये, त्याच्यापासून जो वेक्टर तयार होतो त्या वेक्टरला लिनियर कॉम्बिनेशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? लिनियर कॉम्बिनेशन. समजा डबल एक उदाहरण घेतो. समजा इथं वेक्टर A, वेक्टर B, वेक्टर C हे 3 वेक्टर्स आहे आणि X Y Z हे लिनियर, हे एक स्केलार आहे, हे नॉन झिरो स्केलार आहे. देन आपण याला असं लिहू शकतो R इज इक्वल टू XA प्लस YB प्लस ZC. याला सुद्धा तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर असं म्हणता. पहा, वेक्टर A, वेक्टर B, वेक्टर C, एक्स वाय झेड हा स्केलार, देन R इज इक्वल टू X टाइम्स A प्लस Y टाइम्स B प्लस Z टाइम्स C इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द गिवन वेक्टर्स. याला आपण लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो. वेक्टरमध्ये जोपर्यंत तुमचे बेसिक पॉईंट क्लिअर होत नाही तोपर्यंत वेक्टर समजत नाही, म्हणून दररोज बेसिक पॉईंट वाचत राहायचे. आज आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये युनिट वेक्टर अलॉंग XY Z ॲक्सिस सांगितलं, लिनियर कॉम्बिनेशन सांगितलं. लिनियर कॉम्बिनेशनमध्ये साध्या मराठी भाषेमध्ये जर काही वेक्टर आणि स्केलार जर असेल तर यायचं कॉम्बिनेशन्स प्लस मायनसमध्ये करणे, त्याच्यापासून जो वेक्टर तयार होतो त्याला लिनियर कॉम्बिनेशन असं म्हणतात. तुम्ही काय करा, एकदा बोर्डवरचं एक्झाम्पल पहा लिनियर कॉम्बिनेशनचं. R इज इक्वल टू XA प्लस YB प्लस ZC वेअर ABC आर वेक्टर्स अँड XYZ आर. इथं काय असतील पहा तुमचे XYZ हे तुमचे स्केलार, त्याला आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर्स. याला काय मित्रांनो आपण लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची डेफिनेशन सर तुमच्या डोळ्यासमोर सांगून राहिलेले कोप्लेनर वेक्टर्स. याच्या अगोदर एक शब्द आला होता कोलिनियर वेक्टर्स. तर कोलिनियर वेक्टर्स म्हणजे वेक्टर लाय ऑन सेम लाईन, वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, वन वेक्टर इज स्केलार मल्टिपल ऑफ अदर. दिस टाइप्स ऑफ वेक्टर्स इज नोन ॲज कोलिनियर वेक्टर. इन सिमिलर वे वी लर्न अबाउट कोप्लेनर वेक्टर्स. काय शिकायचं तुम्हाला? कोप्लेनर वेक्टर्स. पहा कोप्लेनर वेक्टर्स काय असतात? द सेट ऑफ वेक्टर्स, द सेट ऑफ वेक्टर्स, the set of vectors which, पहा मित्रांनो, which lie on same plane, which lie on same plane or parallel plane, or काय parallel plane. These types of vectors, these types of vectors, these types of vectors are known as coplanar vectors. आपल्याला महत्त्वाचे पॉईंट म्हणजे महत्त्वाचे शब्द आपण क्लिअर करत आहे. नेमकं कोप्लेनर म्हणजे काय आता आपण डायग्राममध्ये समजून सांगू. समजा आता आपण इथे एक असं प्लेन घेतलं आणि या प्लेनमध्ये हा एक वेक्टर आहे A, हा वेक्टर आहे तुमचा B, बरोबर आहे. हा एक वेक्टर असेल तुमचा C, हा वेक्टर असेल D. तर हे चारीचे चारी वेक्टर एकाच प्लेनमध्ये असतील किंवा पॅरलल प्लेनमध्ये असतील. म्हणजे एक वेक्टर या भिंतीवर आणि वेक्टर समोरच्या भिंतीवर, म्हणजे हा पेन हा एक वेक्टर आहे इथं आणि याला पॅरलल दुसऱ्या भिंतीवर दुसरा पेन आहे. तर त्यावेळेस या दोन पेनला कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. म्हणजे द सेट ऑफ वेक्टर्स विच लाय ऑन सेम प्लेन ऑर पॅरलल प्लेन. जे प्लेन एकाच प्लेनमध्ये किंवा पॅरलल प्लेनमध्ये राहत असतील अशा वेक्टर्सला कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. म्हणजे वेक्टर A, वेक्टर B, वेक्टर C, वेक्टर D आर कोप्लेनर वेक्टर्स. या वेक्टरला आपण कोप्लेनर वेक्टर्स असं म्हणतो. दुसरी एक डायग्राम काढतो पहा, केअरफुली पहा. डायग्रामले भारी काढणार आपण या ठिकाणी. असा एक स्क्वेअर काढला किंवा पॅरलोग्राम काढला, डबल असा एक स्क्वेअर काढला, हे आपण असे जोडले, बरोबर आहे.
आणि जोडल्यानंतर हे जे तयार होते हे क्यूब तयार झालं. मग या क्यूबमध्ये समजा हे आपण उभं जो आहे ते खालचं प्लेन आणि आपल्या डोक्यावर जे वरती दिसते ना ते वरचं प्लेन हे एकमेकाला पॅरल असते. म्हणजे काही वेक्टर खाली असतील काही वेक्टर वरती असतील त्यालासुद्धा कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. हे एका प्लेनमध्ये कोप्लेनर नो डाऊट. आता एक वेक्टर इथं आहे आणि एक वेक्टर इथं आहे आणि एक वेक्टर इथं आहे. म्हणजे ए बी एका प्लेनमध्ये सी दुसऱ्या प्लेनमध्ये पण सी वेक्टर आणि हे वेक्टर दिस टू प्लेन आर पॅरलल. हे प्लेन कसे तुमचे पॅरलल. हे प्लेन कसे तुमचे पॅरलल. मग आता पॅरलल प्लेनमध्ये जे वेक्टर्स असतात त्यालासुद्धा कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. म्हणजे इथं वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर कोप्लेनर व्हेक्टर्स. कोणचे वेक्टर्स हे तुमचे कोप्लेनर व्हेक्टर्स. कधी लक्षात ठेवायचं याचा पॉईंट कधीच मिस करायचा नाही. कॉन्सेप्ट असे जबरदस्त क्लिअर पाहिजे की तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ ना अर्थ समजून सांगता आला पाहिजे. जे वेक्टर्स एकाच प्लेनमध्ये किंवा पॅरलल प्लेनमध्ये प्रेझेंट असतात अशा वेक्टर्सला कोप्लेनर व्हेक्टर्स असं म्हणतात. ही झाली तुमची थेरॉटिकल कंडिशन. मॅथमॅटिकल कंडिशन काय असते पहा कोप्लेनर वेक्टरची. इफ केअरफुल लक्ष द्या. इफ वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर कोप्लेनर. काय म्हटले सर. वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर कोप्लेनर देन पहा एनी वन वेक्टर ए बी सी हे जर तीन कोप्लेनर वेक्टर असतील तर ए बी सी आर कोप्लेनर वेक्टर्स. देन एनी वन वेक्टर दिस वर्ड एनी वन वेक्टर expressed linear combination of other two vectors. विद्यार्थी मित्रांनो ए बी सी हे तुमचे कोप्लेनर वेक्टर्स आहे. ए बी सी जर कोप्लेनर असेल एनी वन वेक्टर या तिघापैकी कोणचा एक वेक्टर इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वात समजा इथं बी आहे तर वेक्टर बी बरोबर अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स सी. ए अल्फा बीटा आर स्केलार हे झालं लिनियर कॉम्बिनेशन. समजा ए बी सी जर कोप्लेनर असतील तर यापैकी कोणचा एक वेक्टर कॅन बी एक्सप्रेस ॲज बी इज इक्वल टू अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स सी. म्हणजे बीला आपण एच्या सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केलं. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता वेक्टर ए बरोबर अल्फा टाइम्स बी प्लस बीटा टाइम्स सी. वेक्टर सी बरोबर अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स बी. कसंही लिहिलं तरी चालते. किंवा व्हाईस वर्सासुद्धा दिलेला आहे. व्हाईस वर्सा काय व्हाईस वर्सा तुमचा पहा बी इज इक्वल टू अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स सी. म्हणजे बी एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए अँड सी. काय म्हटलं सर. बी एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए अँड सी. देअरफॉर ए बी सी आर कोप्लेनर. ए बी सी आर कोप्लेनर. एवढे पॉईंट आपल्या एकूण एक मुलामुलीला पाहिजे. कोप्लेनर नाव आलं तर पहिला शब्द जे वेक्टर एकाच प्लेनमध्ये राहतात त्याला कोप्लेनर वेक्टर्स म्हणतात. जे वेक्टर पॅरलल प्लेनमध्ये राहतात किंवा एका प्लेनमध्ये राहतात त्याला कोप्लेनर वेक्टर्स म्हणतात. ही पण डायग्राम दिली. मॅथमॅटिकल कंडिशन काय आहे. समजा ए बी सी तीन जर कोप्लेनर वेक्टर असतील त्या तीनपैकी कोणचा एक वेक्टर आपण लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करणार. म्हणजे बी बरोबर अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स सी. याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणतात. याला काय म्हणतात. लिनियर कॉम्बिनेशन. याला आपण लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर असं नाव दिलं. मग इथं आलं ए बरोबर अल्फा टाइम्स बी प्लस बीटा टाइम्स सी. सी इज इक्वल अल्फा टाइम्स ए प्लस बीटा टाइम्स सी. व्हाईस वर्सा असं जर दिलेलं असेल तर बी हा ए बी सी ए सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे ए बी सी हे झाले कोप्लेनर. तुम्ही आपसात डिस्कशन. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स हा कन्सेप्ट शिकवायचा आहे. जसा आपण नंबरची ॲडिशन करतो
किंवा सेटमध्ये आपण युनियन इंटरसेक्शन पाहतो, मॅट्रायसिसमध्ये दोन मॅट्रायसिसचं ॲडिशन सबट्रॅक्शन करतो, तसं आपल्याला दोन व्हेक्टरची ॲडिशन करायची असते. दोन व्हेक्टरची ॲडिशन तुम्हाला डायरेक्ट काढता येत नाही. त्याचा रिझल्टंट ॲडिशन म्हणजेच आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनला त्या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट असं म्हणतो. तो कसा काढायचा ते आपण दोन रूलनं पाहणार आहे. एक पाहणार आपण पॅरलोग्राम लॉ रूल आणि एक पाहणार आपण ट्रायंगल लॉच्या यानं. पहा, ए अँड बी आर द टू व्हेक्टर्स, देन देअर ॲडिशन्स ऑर रिझल्टंट इज डिनोटेड बाय ए प्लस बी. समजा ए आणि बी हे दोन नॉन झिरो व्हेक्टर जर असतील, त्या दोन नॉन झिरो व्हेक्टरचं ॲडिशन आपल्याला करायचं असेल, म्हणजेच त्या ॲडिशनचं दुसरं नाव आहे रिझल्टंट, त्यावेळेस आपण ते दाखवतो व्हेक्टर ए प्लस बी. समजा इथं ए बी हा एक व्हेक्टर आहे, ए डी हा दुसरा व्हेक्टर आहे. मग समजा या ठिकाणी पॅरलोग्राम कन्सिडर करा ए बी सी डी. ए बीला पॅरलल कोण आहे? डी सी. मग हा जर ए असेल तर हा पण ए असेल, हा जर बी असेल तर हा पण बी असेल. तुम्ही डायग्राम केअरफुली पहा. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलेलोग्राम. हा कोण आहे तुमचा? पॅरलेलोग्राम. देन पहा व्हेक्टर ॲडिशन. व्हेक्टर ॲडिशन काय आहे ती पहा. व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी, व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी मस्ट बी इक्वल टू धिस मच रिझल्टंट. हा ए प्लस बी याच्या एवढा रिझल्टंट असतो, या क्वांटिटी एवढा रिझल्टंट असतो आपला. मग या दोघांची जर ॲडिशन केली तर हा डायगोनल तयार होतो. या दोघांची ॲडिशन केली तर हा डायगोनल तयार होतो. म्हणजे ए बी सी डी इज पॅरलोग्राम, देन व्हेक्टर ॲडिशन किंवा रिझल्टंट of these two vectors is must be equal to vector a plus b, that is this value must be equal to diagonal AC, must be equal to diagonal AC. याला व्हेक्टर ॲडिशन सुद्धा म्हणतात किंवा पॅरलोग्राम लॉ असं म्हणतात. व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह असते. हे 1 मिनिटात तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो पहा. इन ट्रायंगल ए बी सी, पहा ट्रायंगल ए बी सीमध्ये व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी, व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी मस्ट बी इक्वल टू व्हेक्टर ए सी. म्हणजे इथं काय आलं पहा, ए प्लस बी बरोबर ए सी. वरचा ट्रायंगल घ्या, ट्रायंगल ए डी सी. काय आलं पहा ए डी सीमध्ये व्हेक्टर ए डी प्लस व्हेक्टर डी सी बरोबर पहा व्हेक्टर ए डी प्लस व्हेक्टर डी सी बरोबर ए सी. ए डी कोणाला तुमचा? बी. हा कोणाला तुमचा? ए. बरोबर हा कोणाला? ए सी. बरोबर कोणाला तुमचा? ए सी. आला का? हा पण ए सी आला. हे इक्वेशन 1 घ्या, हे इक्वेशन 2 घ्या. फॉर 1,2 इक्वेशन 1 आणि 2 वरून क्लिअरली इंडिकेट होते व्हेक्टर ए प्लस बी बरोबर व्हेक्टर बी प्लस ए. Therefore vector addition is commutative. याचा अर्थ असा होतो की तुमची दिलेली व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह आहे. म्हणजे पहा पॅरलोग्राम लॉचं म्हणणं काय आहे, ह्या दोन जर ॲडजेसंट साईड असतील त्या ॲडजेसंट साईडची बेरीज म्हणजेच रिझल्टंट हा डायगोनल एवढा येतो. कोणा एवढा येतो? डायगोनल. काय पॅरलोग्राम लॉचं म्हणणं? ह्या दोन ॲडजेसंट साईडची बेरीज ह्या त्याच्या डायगोनल एवढी येते. याला आपण पॅरलोग्राम लॉ किंवा व्हेक्टर ॲडिशन असं म्हणतो किंवा व्हेक्टर ॲडिशनचं रिझल्टंट असं म्हणतो. मग व्हेक्टर ॲडिशन इज कसं आहे तुमचा? कम्युटेटिव्ह. कसं प्रूव्ह केलं? हा एक ट्रायंगल घेतला ना, हा एक ट्रायंगल घेतला, ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू बी प्लस ए. देअरफॉर व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. आता तुम्हाला एक प्रश्न पडला होता, सरने ह्या बेरीज कशा केलेल्या आहे, ह्या ए बी प्लस बी सी का घेतलं आहे? त्याच्यासाठी तुम्हाला आता मी ट्रायंगल लॉ हा कन्सेप्ट समजून सांगणार आहे. ट्रायंगल लॉ आपल्याला डेफिनेशनशी काही घेणं देणं नाही, फक्त डायग्रामच्या रिलेटेड आपल्याला चालायचं. समजा ओ आर हा एक व्हेक्टर आहे प्लेनमध्ये. ओ आर हा काय व्हेक्टर आहे प्लेनमध्ये. पी विथ एनी पॉईंट प्रेझेंट इन दॅट प्लेन. इथे एक पॉईंट प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे तुमचं पी. मग आपण ओ पीला जोडलं, आपण पी आरला जोडलं. समजा ओ पी बरोबर ए, पी आर बरोबर बी ए. मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा. ट्रायंगल लॉ अप्लाय करताना पहिला नियम किती सोपा आहे पहा. म्हणजे इथं लिहितो मी बाय ट्रायंगल लॉ. जर मला व्हेक्टर शिकायचं असेल तर व्हेक्टर शिकण्यासाठी मला काही टर्मची गरज पडती, ती म्हणजेच लिनियर कॉम्बिनेशन.
कोलिनियर वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स, युनिट वेक्टर, इक्वल वेक्टर्स, निगेटिव्ह वेक्टर्स, झिरो वेक्टर्स, फ्री वेक्टर्स या वेक्टरचा अभ्यास झाल्याशिवाय पुढं जाता येत नाही. तसं ट्रायंगल लॉ मला समजला पाहिजे. आता मला जर ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा असेल तर इन ट्रायंगल OPR पाहून घ्या. OPRमध्ये दोन सारख्या साईड सारख्या, म्हणजे काल आपण म्हटलं होतं फ्री वेक्टरचा कन्सेप्ट शिकवला होता त्या टाईपचं. हे पहा, OP वेक्टर सीड डायग्राम, OPची डायरेक्शन आणि PRची डायरेक्शन सेम आहे, बरोबर आहे का. OP आणि PRची डायरेक्शन सेम आहे. या दोन डायरेक्शनचे ॲडिशन रिझल्टंट तिसऱ्या एवढी येते. म्हणजे OP प्लस PR मस्ट बी इक्वल टू OR. याला म्हणतो आपण ट्रायंगल लॉ. काय म्हणतो मित्रांनो आपण याला? ट्रायंगल लॉ. पहा, OR मस्ट बी इक्वल टू OP प्लस PR. म्हणजे डायरेक्शनवर लक्ष द्या, याची आणि याची डायरेक्शन सेम असल्यामुळे या दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी येते. म्हणजे वेक्टर OR मस्ट बी इक्वल टू OP प्लस PR. वेक्टर OR मस्ट बी इक्वल टू OP प्लस PR. म्हणजे OPची किंमत आपली कोणा एवढी आली त्या ठिकाणी? द व्हॅल्यू ऑफ OR मस्ट बी इक्वल टू OP प्लस PR. त्याची किंमत आपली OP प्लस PR एवढी आलेली आहे, बरोबर आहे. आता काय करायचं पहा, आपल्याला दुसरा नियम घ्यायचा किंवा दुसरी डायग्राम काढायची. लक्ष द्या, समजा अशा टाईपची एक डायग्राम दिलेली आहे. इथं दिलेलं आहे P, इथं दिलेलं आहे तुमचं P सोडा A घ्या, इथं B घ्या आणि इथं C घ्या. लक्ष द्या, ही डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे आणि या ठिकाणी ही डायरेक्शन आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला इन ट्रायंगल ABC बाय युझिंग T लॉ, बाय युझिंग ट्रायंगल लॉ, तर ट्रायंगल लॉनुसार याच्यामध्ये काय चेंजेस होतात ते सांगा, असं जर प्रश्न विचारला तुम्ही काय उत्तर देसाल? आता पहा, ABची डायरेक्शन आणि BCची डायरेक्शन सेम आहे. लक्ष द्या मित्रांनो, ABची डायरेक्शन बोटाकडे लक्ष द्या आणि BCची डायरेक्शन सेम आहे आणि ACची वेगळी आहे. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ AC मस्ट बी इक्वल टू AB प्लस BC. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ AC मस्ट बी इक्वल टू AB प्लस BC. तुम्हाला डायग्राम पाहू उत्तर द्यायचे. तुम्हाला ट्रायंगल लॉची लय प्रॅक्टिस करणं पडणार आहे, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. पहा, आता इथं O, A आणि B असा एक ट्रायंगल तयार केला, दिसला. या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल लॉ अप्लाय करून सांगा. इन ट्रायंगल OAB बाय ट्रायंगल लॉ. काय म्हटलं सर? ट्रायंगल लॉच्या मदतीनं. ट्रायंगल लॉमध्ये काय करायचं? दोन सारख्या साईड पहा, सारख्या एका डायरेक्शनला जाणार आहे. चला इथून निघा, याची आणि याची डायरेक्शन सेम आहे. म्हणजेच काय आलं? वेक्टर OA प्लस वेक्टर AB बरोबर वेक्टर OB झालं. याला ट्रायंगल लॉ असे म्हणतात. वेक्टर OA प्लस वेक्टर AB बरोबर वेक्टर OB. आता यामध्ये मी दुसरी डायग्राम तयार केली, याच्यातच अशा प्रकारे तयार केली. आणि आता तुम्हाला प्रश्न विचारला की या ठिकाणी तुम्ही काय करा, ट्रायंगल OAPमध्ये ट्रायंगल लॉ अप्लाय करा. OAPमध्ये तुम्ही काय केलं? सारख्या साईड्स पहा, सारख्या, याची आणि याची डायरेक्शन सारखी आहे. वेक्टर OA प्लस वेक्टर AP बरोबर वेक्टर OP. हे समजल्याशिवाय तुम्हाला समोर जाता येणार नाही. दोन सारख्या डायरेक्शन, याची बेरीज रिझल्टंट तिसऱ्या एवढी असते. तिसरा झाला बाय T लॉ म्हटलं तुम्ही याच्यात, T लॉ. तिसरा पहा, ट्रायंगल OPB, डोळे मोठे मोठे करा, OPB केला का? बरं, दोन सारख्या डायरेक्शन असे का पहा, बाय ट्रायंगल लॉ. काय आलं? वेक्टर OP प्लस वेक्टर PB मस्ट बी इक्वल टू वेक्टर OB. जवळपास सरांनी तुमच्यासमोर 3 एक्झाम्पल ट्रायंगल लॉचे लिहिले. एकाच एक्झाम्पलमध्ये सरनं 3 वेगवेगळे ट्रायंगल लॉ अप्लाय करून दाखवले. हीच प्रॅक्टिस आपल्याला करायची असते. आतासुद्धा मी एका डायग्राममध्ये 3 ते 4 डायग्राम काढणार आणि त्याच्यावर एकावर ट्रायंगल लॉ अप्लाय करणार. त्याच्यामुळं सगळ्या मुलामुलींनी लक्ष द्या. डायग्राम काढायची प्रॅक्टिस झाली पाहिजे. पूर्ण व्हेक्टर बायोसारखा शिकवणार आहे. डायग्रामवर आधारित आपण हा
पार्ट तयार करणार आहे. इकडं पहा, एकदम शांततेनं बोर्डवर पहा. इथं पहा, इथं पहा आणि इथं पहा. ओके. इथं त्याला तुम्ही डायरेक्शन कशाही दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. असा एक वेक्टर असेल पहा स्पेसमध्ये, त्याला नाव दिलं वेक्टर ओ आर. काय नाव दिलं? वेक्टर ओ आर. हा पी पॉईंट आहे, हा क्यू पॉईंट आहे, हा जोडला. जेवढं सांगितलं जाईल तेवढं तुमच्या डोळ्यासमोर जर उभं राहिलं तर तुम्हाला ट्रायंगल लॉ चांगल्या प्रकारे समजेल. ट्रायंगल लॉचा अर्थ काय असतो तो तुम्हाला समजला पाहिजे. चौथं एक्झाम्पल म्हणजे एकदम जबरदस्त एक्झाम्पल दिलेलं आहे. सर जे लिहितील ते तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. पहा, या ठिकाणी सरांचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला ट्रायंगल ओ क्यू पी दिसतो का? दिसतो? ओ क्यू पी, ओ क्यू पी. इथं आला बाय ट्रायंगल लॉ. इथं काय आला? बाय ट्रायंगल लॉ. तुमच्या ट्रायंगल लॉचं काय म्हणणं आहे? दोन सेम डायरेक्शन, एकाच रस्त्यानं जाणारे दोघं जण. हे पहा, ओ पी आणि पी क्यू. ओ पी प्लस पी क्यू मस्ट बी इक्वल टू ओ क्यू. पटकन एकदा यस ऑर नो म्हणा. व्हेक्टर ओ क्यू बरोबर ओ पी प्लस पी क्यू. म्हणजेच दोन सेम डायरेक्शनची बेरीज रिझल्टंट तिसऱ्या एवढी असते. म्हणजेच वेक्टर ओ पी प्लस पी क्यू मस्ट बी इक्वल टू ओ क्यू. इन ट्रायंगल ओ क्यू आर, बोर्डवर दिसला का? ट्रायंगल ओ क्यू आर सर्व विद्यार्थी मित्रांना बोर्डवर दिसला का? तो जर दिसला असेल तर बाय ट्रायंगल लॉ. काय मित्रांनो? बाय ट्रायंगल लॉ. का असतो ट्रायंगल लॉ? पहा, इथं दिलेला आहे तुमचा डायरेक्शन. पहा, नंतर समोर जा. इकडे पहा, ओ आर मस्ट बी इक्वल टू ओ क्यू प्लस क्यू आर. इक्वेशन 2. पटकन एस ऑर नो म्हणा. वेक्टर ओ आर ही पूर्ण लाईन मस्ट बी इक्वल टू ओ क्यू प्लस क्यू आर. म्हणजे इनडायरेक्ट आपण या डायग्राममध्ये ट्रायंगल लॉच्या सोबत आपण कळत न कळत थेरमचा सुद्धा अभ्यास करून राहिलेलो आहे. सगळे थेरम आपण या ठिकाणी प्रूव्ह करले इनडायरेक्टली बाय युजिंग द ट्रायंगल लॉ. ओ आर बरोबर ओ क्यू प्लस क्यू आर. फॉर्म इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून काय येईल? वेक्टर ओ आर इज इक्वल टू ओ क्यू म्हणजे कोण येईल? पहा, ओ पी प्लस पी क्यू प्लस क्यू आर इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. हा झाले व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रायंगल लॉ. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी तुम्हाला या ठिकाणी ट्रायंगल लॉ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रायंगल लॉ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे दोन सेम डायरेक्शनच्या वेक्टरची बेरीज रिझल्टंट थर्ड एवढी असते. म्हणजेच ओ पी प्लस पी आर बरोबर ओ आर. हिअर ए बी प्लस बी सी बरोबर ए सी. सी ए नाही म्हणू शकत मी. या ठिकाणी सुद्धा सांगितलं. अशा प्रकारे तुम्हाला ट्रायंगल लॉ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता समजा जर मी असा प्रयत्न केला, या तिघायचा जर रिझल्टंट केला तर पहा किती सोपं म्हणणार आहे ते. पहा, याची किंमत आणि याची किंमत सेम आहे. मग याची किंमत जर समजा 3 आली, याची किंमत जर 3 आली, तर या दोघांचा रिझल्टंट किती येतो? 0. दोघांचा रिझल्टंट किती येतो? 0. म्हणून कधी कधी जर ट्रायंगलच्या 3 साईड्स ए बी सी जर असतील तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी मस्ट बी इक्वल टू 0 असं सुद्धा आपण इनडायरेक्ट म्हणतो. समजा वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आर द 3 vectors acting along the sides of a triangles, then resultant of all three sides must be equal to vector A plus vector B plus vector C must be equal to 0. म्हणजे आपण कळत न कळत आज बरेचसे या ट्रायंगल लॉमध्ये थेरम, कोप्लॅनर वेक्टर, कोलिनियर वेक्टर्स याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काही नोट या वेक्टरवर पाहायचे आहे. आता आपण जो ट्रायंगल लॉ, पॅरलेलोग्राम लॉ हे जे लॉ पाहिलेले असतील, कोलिनियर, कोप्लॅनर पाहिलेले असतील, त्याच्यावर काही आपल्याला कंडिशन किंवा काही नोट्स तयार करायचे आहे. इफ वेक्टर ए अँड बी आर द ॲक्टिंग सायमल्टेनियसली देन वी यूज पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन. आता आपण एक डायग्राम पाहिली होती पॅरलोग्रामची.
त्या पॅरलोग्राममध्ये 2 ॲडजसंट साईड होत्या, त्या 2 ॲडजसंट साईडची सम ही त्याच्या डायगोनल एवढी येत होती. म्हणजे वेक्टर ए वेक्टर बी आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली, देन यूज पॅरलोग्राम लॉ ॲडिशन असं म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी आजच्या अगोदरच्या डायग्राममध्ये वेक्टर ए आणि वेक्टर बी हा ॲडजसंटला ॲक्ट झालेला होता, त्याचा जो रिझल्टंट होता डायगोनल, त्या ठिकाणी आपण पॅरलोग्राम लॉ अप्लाय करून ए सी मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी असं प्रूव्ह केलं होतं. इफ वेक्टर्स ए अँड वेक्टर बी आर ॲक्टिंग वन आफ्टर अनादर, देन यूज अ ट्रायंगल लॉ ॲडिशन. आता आपण जे ट्रायंगल लॉमध्ये एक ओ आर वेक्टर घेतला होता, एक ओ पी आणि एक पी आर वेक्टर घेतला होता. पहा या ठिकाणी डबल एक छोटीशी डायग्राम काढतो. हा तुमचा वेक्टर ओ आर असा होता, या ठिकाणी पी पॉईंट दिलेला होता, इथं पी दिलेला होता. त्या ठिकाणी काय म्हणतात पहा सर, इफ वेक्टर्स ए अँड बी, समजा हा ए असेल आणि हा बी असेल, इफ वेक्टर्स ए अँड बी ॲक्टिंग वन आफ्टर अनादर, हा पहा पहिले ए नंतर हा बी ए, देन यूज अ ट्रायंगल ॲडिशन. म्हणजे आपण जर एखादं उदाहरण पाहिलेलं असेल, आता मागच्या जेवढ्या काही डायग्राम पाहिल्या त्या डायग्राममध्ये आपण असं ऑब्झर्व करत होतो, एक वन वेक्टर ॲक्टिंग आफ्टर अनादर अशा टाईपची ॲडजस्टमेंट होती. आणि त्या ॲडजस्टमेंटमध्ये त्या 2 साईडची बेरीज आपली रिझल्टंट थर्ड साईड एवढी येत होती, ते आपण सेकंड नोटमध्ये शिकवलं. थर्ड नोट काय पहा, ॲडिशन वेक्टर टू इट्स अपोजिट वेक्टर्स गिव्ह 0. म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का, आपण या डायग्राम पाहू, या ठिकाणी पी क्यू वेक्टर घ्या आणि क्यू पी वेक्टर घ्या. पी क्यूची डायरेक्शन आणि क्यू पीची डायरेक्शन अपोजिट आहे, पण दोघांचा मॅग्निट्यूडमध्ये फरक कसा आहे तो पहा. हा जो पहिला पी क्यू वेक्टर या डायरेक्शनला आहे, क्यू पी या डायरेक्शनला आहे. म्हणजे याचा जर 5 असेल तर हा -5 असेल. म्हणजे या दोघांची रिझल्टंट किती आहे, तो मस्ट बी इक्वल टू 0. वेक्टर पी क्यू प्लस क्यू पी मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर्स. ॲडिशन वेक्टर्स टू इट्स अपोजिट वेक्टर्स गिव्ह 0 वेक्टर्स. आपण काल जो निगेटिव्ह वेक्टरचा कन्सेप्ट पाहिला होता, तो आणि हा सारखाच आहे. पी क्यू प्लस क्यू पी मस्ट बी इक्वल टू पी पी वेक्टर्स मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर्स. म्हणजे पी क्यू आणि क्यू पी हे 2 एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे त्याचा रिझल्टंट मस्ट बी इक्वल टू 0 येतो. साध्या भाषेत जर सांगायचं सांगितलं, एक जर तुमचा +2 आला मॅग्निट्यूड, तर दुसरा -2 येणार. मग रिझल्टंट किती येणार, 2 - 2चा मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर, असं त्याचं म्हणणं असेल. चौथा जो पॉईंट आहे, त्या चौथ्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे पहा, द ॲडिशन लॉ ऑफ वेक्टर्स, द ॲडिशन लॉ ऑफ द वेक्टर्स कॅन बी ॲक्सेप्टेड टू अ पॉलिगॉन. म्हणजे आपलं ॲडिशन वेक्टर जे असतो, त्या ॲडिशन वेक्टर आपण त्या पॉलिगॉनवर जर अप्लाय केलं तर नेमकं ट्रायंगल लॉ कसा आहे ते बोर्डवर पहा. आपण काय करू, 4 पॉईंट कन्सिडर करा. 4, हा पहिला पी पॉईंट असेल, बरोबर आहे, हा पहिला पी पॉईंट, नंतर क्यू आर एस आणि टी हे सगळे जॉईन करून घ्यायचे, पॉलिगॉनचा विचार करायचा. आतापर्यंत आपण काय केलं, ट्रायंगल लॉ, बरोबर आहे, पॅरलोग्राम लॉ इथपर्यंत अभ्यास केला. पण जर समजा आता पॉलिगॉन जर आलेला असेल, तर या पॉलिगॉनमध्ये आपल्याला कशी ॲडिशन करायचं त्या उदाहरणामध्ये आपण एकदा पटकन समजून घेऊ. पहा, वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर डी आर द 4 वेक्टर्स. म्हणजे आपल्या दिलेल्या डायग्राममध्ये पी क्यू हा वेक्टर ए, बरोबर, त्याच्यानंतर क्यू आर हा वेक्टर बी ए, क्यू आर सी आर एस हा वेक्टर सी ए आणि एस टी हा वेक्टर डी ए. तर हा पी टी जो आहे, पी टी, या पी टीची किंमत रिझल्टंट 4 वेक्टर एवढी येते. म्हणजे व्हॅल्यू ऑफ पी टी मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी येते. हे आपल्याला पॉलिगॉन लॉनं प्रूव्ह करायचं आहे. पॉलिगॉन लॉ जरी प्रूव्ह करायचा असेल, त्याचा बेस हा ट्रायंगल लॉच असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी ह्या 4 टर्म आल्या, बरोबर आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी हे 4 पॉईंट घ्या, हे पॉलिगॉन घ्या. हा पी क्यू आर एस टी याला जॉईन करून घेतलं तुम्ही. डायरेक्शन पहा, पी क्यू क्यू आर आर एस एस टी आणि याचे ह्या डायरेक्शन, बरोबर आहे. आता काय केलं पहा, तुमच्या दिलेल्या डायग्राममध्ये ए प्लस बी प्लस सी प्लस डी. ए म्हणजे कोण, पी क्यू, बी म्हणजे क्यू आर, आर एस म्हणजे सी, एस टी म्हणजे डी. मग या चारीची बेरीज कशी घेतली पहा मी. पी क्यू प्लस क्यू आर डायग्राममध्ये अंदाजी नाही घ्यायचं पहा. पी क्यू प्लस क्यू आर, ट्रायंगल लॉ अप्लाय करा बरं. पी क्यू प्लस क्यू आर याची किंमत येईल तुमची पी आर. हे बघा, पी क्यू प्लस क्यू आर मस्ट बी इक्वल टू पी आर बाय युजिंग ट्रायंगल लॉ. आर एस जसाच तसा, एस टी जसाच तसा. पी आर प्लस आर एस, हे भाई पी आर प्लस आर एस, वरती जायचं एक एक. हे बघा, पी आर प्लस आर एस मस्ट बी इक्वल टू पी एस. हे बघा, पी आर प्लस आर एस मस्ट बी इक्वल टू पी एस. एस टी जसाच तसा. पी एस प्लस एस टी, हा पी एस, हा पी एस
प्लस एस टी, पी एस प्लस एस टी मस्ट बी इक्वल टू पी टी. पी एस प्लस एस टी मस्ट बी इक्वल टू काय आला तुमचा पी टी. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी पी टी रिप्रेझेंट सम ऑफ ऑल वेक्टर्स ए बी सी डी. म्हणजे आपला जो पी टी असेल हा पी टी जो आपण एक्सप्रेस केला इट इज एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ ऑल वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी या चारीची बेरीज म्हणजे आपल्या या ठिकाणी पी टी येते असं आपल्या पॉलिगॉन लॉमध्ये शिकवलेलं आहे. मग जसं आपण ट्रायंगल लॉ कम्युटेट आपलं पॅरलोग्राम लॉ घेतला तसंच या ठिकाणी पॉलिगॉनचा एक लॉ तयार केला आणि त्या पॉलिगॉन लॉमध्ये आपण पी टीची किंमत ॲडिशन ऑफ ऑल 4 वेक्टर्स हे या ठिकाणी प्रूव्ह केलं. असं आपलं पेंटॅगॉन हेक्झॅगॉनचं उदाहरण घेऊ सुद्धा आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये किंवा एक्झरसाइजमध्ये हे प्रूव्ह करणार आहे. काही प्रॉपर्टी आहे फास्टमध्ये. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी वेक्टर ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू बी प्लस ए हे तुम्ही आत्ता पॅरलोग्राममध्ये लॉ पाहिलं. असोसिएटिव्ह लॉ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅपेझियम घेणं पडतो आणि ट्रॅपेझियम जर तुम्ही घेतला त्या ठिकाणी आपण असोसिएटिव्ह लॉ प्रूव्ह करू शकतो. वेक्टर ए प्लस बी प्लस वेक्टर सी मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए प्लस बी प्लस सी येते. आता वेक्टर ए प्लस झिरो बरोबर वेक्टर ए झिरो इज ॲडिटिव्ह इनव्हर्स. पहा म्हणजे एखाद्या टर्ममध्ये जर झिरो ॲड केला तर काही फरक पडत नाही. तसं एखाद्या नॉन झिरो वेक्टर्समध्ये झिरो जर ॲड केला दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए वेअर झिरो इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह इनव्हर्स. झिरो इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह इनव्हर्स. आता या ठिकाणी काय केलं पहा वेक्टर ए प्लस मायनस ऑफ वेक्टर ए मस्ट बी इक्वल टू झिरो हिअर मायनस ए इज ऑल्सो नोन ॲज ॲडिटिव्ह इनव्हर्स. या ठिकाणसुद्धा हा ॲडिटिव्ह इनव्हर्स झाला. ए बी आर द एनी वेक्टर्स एम एन आर द स्केलार्स. देन समजा ए बी तुमचे वेक्टर्स आहे एम एन स्केलार आहे एम प्लस एन इंटू वेक्टर ए मस्ट बी इक्वल टू एम टाइम्स वेक्टर ए प्लस एन टाइम्स वेक्टर ए. एम इंटू वेक्टर ए प्लस बी बरोबर एम टाइम्स वेक्टर ए प्लस एम टाइम्स वेक्टर बी. एम इंटू एन टाइम्स वेक्टर ए बरोबर एम एन वेक्टर ए इज इक्वल टू एन टाइम्स वेक्टर ए. ह्या वेक्टरच्या काही प्रॉपर्टीज आहे ह्या चांगल्या प्रकारे तुम्हाला रीड करायच्या. आतापर्यंत तुमचे 2 लेक्चर झालेले यावर प्रश्न विचारणार नाही पण हे लेक्चर समजल्याशिवाय तुम्हाला समोर जाता येणार नाही. म्हणून पूर्ण कन्सेप्ट वाचून घ्या चांगल्या प्रकारे रीड करून घ्या याचा अर्थ समजून घ्या मग आपण समोरचा कन्सेप्ट शिकू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.